पीएचडीला ॲडमिशन घेऊन आमचे ऑलरेडी 2.5 वर्ष गेले. पीएचडीचा कालावधी 4 वर्षाचा, प्रायव्हेट आमच्याकडे 3 वर्ष. त्याच्या 3 वर्षामध्ये सुद्धा अजून आम्हाला फेलोशिप 2.5 वर्ष होऊन तरी फेलोशिप जर मिळत नसेल तर आमच्या पायाला फोड आले. आता अक्षरशः जर शूटिंग घेतली तर साल गेले चालत आलो आहे. आणि सरकारकडे डेटा आमचा त्यांनी फक्त परिपत्रक काढावं हो आम्ही असं जागेला नाही सर चालत का चालत ठीक आहे चालत आम्ही बसतो इथे सर. मग मुख्यमंत्री साहेबांना इथं बोलू. मला गाडीनं नेणार नाही सर अजिबात मुख्यमंत्री साहेबांनी इथं बोलू. कुठल्याच मोर्चाला येतो त्यांना बोलवा सर. एकदा आम्ही भेटून आलो सर. काय बोलायचं सर आमच्या अधिकारी सुद्धा भेटायला येऊ शकत नाही का? सामाजिक न्याय मंत्री पण त्यांना बोलवा ना सर इथं. नाही सर आम्ही लय दुरून आलो सर. तुमची गाडच घालून देणार नाही सर लय दुरून आलो. सर मी काय म्हणते, आमची मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट झाली, सर्व झालेलं आहे आमची आमचं. 25 तारखेला भेट झाली. आमची मागणी मान्य करणार असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. आज 19-20 दिवस झाले आम्ही आनंदाने या पावसात चालत नाही आहोत. तुम्ही समजून घ्या प्लीज आमचं. तुमच्या सोयीसाठी आम्हाला काय नाही. आता रिस्ट्रिक्शन आहे म्हणून आम्हाला काय आनंद होतो का तुम्हाला? काय साहेब 2.5 वर्ष झालं साहेब मारायचं गाडीतो मी. त्यांना बोलवा ना सर. सर फार त्रासलेली आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्या मैदानावर गेलो म्हणजे आम्ही संपलो सर. वैयक्तिक आंदोलन केलं आम्ही. बसतो तसं सांगा सर तुम्ही. आम्ही काय करतो सर आम्ही आझाद मैदानावर पण आंदोलन करून झाले आमचं सर. आमची दखल घेत नाही सर. हेडफोन लावून बोलायचं. नाही त्यांना बोलवायचं सर. आमची एकच नाही त्यांना नाही सर. आम्ही शिष्टमंडळ गेलं सर एक मिनिट सर ऐका. माझी तुम्हाला विनंती आहे, शिष्टमंडळ जेव्हा गेलं होतं त्या शिष्टमंडळात मी पण होते. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या मान्य होतील. आज 19 दिवस झालेत सर. आमच्या मागण्या काय आहेत